नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे जो पाहुणा आलेला आहे त्याच्याशी आपण मराठी भाषेतून तर संवाद साधणारच आहोत, पण त्याच्याकडे एक वेगळी जादूची लिपी आहे, त्या माध्यमातून तो आपल्याशी संवाद साधणार आहे. 4 जानेवारी हा अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे लुई ब्रेल यांचा जन्मदिन आणि 6 जानेवारी हा स्मृती दिन. 4 जानेवारीला जगभरामध्ये ब्रेल डे साजरा केला जातो आणि लुई ब्रेल यांच्या आठवणी सांगण्यासाठी हर्षद आज आपल्या बरोबर आहे. त्याबरोबरच या ब्रेल लिपीच्या माध्यमातून अंधांसाठी ज्ञानाची द्वारं कशी खुली झाली, त्याबरोबरच आता तंत्रज्ञानाची मदत त्यांना कशी होतीये याबद्दल आपण बोलणार आहोत. हर्षद, खूप खूप स्वागत आहे तुमचं या वन इंडिया मराठीच्या खास मुलाखतीमध्ये. धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार. बरोबर. हर्षद, जसं लुई ब्रेल यांचा सन्मान जगभरामध्ये केला जातो, तू कवी सुद्धा आहेस, लेखक आहेस, पत्रकार आहेस. तू एक कविता केली आहेस, आम्हाला ती वाचून दाखव. नक्की. लुई ब्रेल यांचा 6 जानेवारी हा स्मृतिदिन आहे आणि लुई ब्रेल यांची आठवण तशी तर आम्हाला कायमच असते. हो. ही एक कविता आहे, त्याचं गाणंही झालेलं आहे. आम्हा न माहित सूर्य कोण, आम्हा न माहित सूर्य कोण अन किरणे कशी तयाची रे. आम्हा न माहित सूर्य कोण अन किरणे कशी तयाची रे. अमुच्यासाठी सर्व तूच, अमुच्यासाठी सर्व तूच, घे लुई वंदना अमुची रे. षडबिंदूंच्या स्पर्शलिपीची घडवून या नवक्रांती रे. षडबिंदूंच्या स्पर्शलिपीची घडवून या नवक्रांती रे. आणलीस अंधांच्या बोटी नव तेजाची कांती रे. दिव्य बुद्धीने तुझ्या उजळल्या तमात ही नवदीप्ती रे. अमुच्यासाठी सर्व तूच, घे लुई वंदना अमुची रे. बरोबर. षडबिंदू असा शब्द तू वापरलायस. 6 ठिपक्यांची ही लिपी आहे, भाषा नव्हे. भाषा तर कोणत्याही भाषेमध्ये ही लिपी तुम्ही या लिपीमध्ये लिहू शकता, वाचू शकता. हर्षद, आम्हाला सांग, लुई ब्रेल हे मूळचे फ्रान्सचे, त्यांना या लिपीचा शोध कसा लागला? लुई ब्रेल हे फ्रान्सच्या कुप्रे गावात 1809 साली 4 जानेवारी जन्माला आले. ते मूळतः अंध नव्हते. एका अपघातानंतर ते अंध झाले लहानपणीच, अगदी वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी, आणि 5व्या वर्षापर्यंत त्यांचे दोन्ही डोळे निकामी झाले. त्यानंतर ते एका शाळेत जायला लागले स्थानिक. पण 1785 साली फ्रान्समध्ये सर व्हॅलेंटाईन हावी यांनी जी अंधांसाठीची पहिली शाळा काढली, या व्हॅलेंटाईन हावींना आपण अंध शिक्षणाचे जनक असं म्हणतो, तर त्या शाळेत लुई ब्रेल यांचा प्रवेश झाला. आणि तिथे एक फ्रेंच लष्करातले अधिकारी त्या शाळेला भेट द्यायला आले होते. तेव्हा त्यांच्याकडे एक लिपी होती जी अंधारात, म्हणजे सैन्याला, आणि अंधारात आणि कोड लँग्वेज मध्ये सैन्याला काही आपल्याला आपल्या सैनिकांना काही सांगायचं असेल त्यासाठी तयार केलेली लिपी होती, जी 12 टिंबांची होती. तर ती 12 टिंबांची लिपी जेव्हा लुई ब्रेल यांना समजली, तेव्हा त्यांच्या मनाने असं घेतलं की ही लिपी आपल्या बोटाच्या अग्रभागावर पूर्ण मावत नाही. बरोबर. 10 बोट. नाही, 10 बोटापेक्षा हा जो भाग आहे ज्याला स्पर्शज्ञान असतं, आणि म्हणजे एक बोट ठेवल्या ठेवल्या पूर्ण अक्षर आपल्या हाताला लागलं पाहिजे, अशा स्थितीत ती 12 टिंबांची रचना नव्हती. म्हणून त्यांनी संशोधन करून बरंच त्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागले. तर त्यातून त्यांनी ती 6 टिंबांची लिपी शोधून काढली, किंवा तिचं रूपांतरण केलं. आणि ब्रेल लिपी ही लुई ब्रेल यांनी शोधल्यामुळे 100 वर्षानंतर ती ब्रेल लिपी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्याच नावाने त्या लिपीला नाव देण्यात आलं. पण त्याच्या शोकांतिका अशी की ते हयात असताना त्या लिपीला काही तशी प्रतिष्ठा, मान्यता मिळू शकली नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या जाण्यानंतर, म्हणजे 1852 साली वयाच्या 43व्या वर्षी क्षयरोगाने ते गेले. आणि 1952 साल ह्या लिपीला जागतिक मान्यता मिळायला, किंवा तिचं युनिफाईड व्हर्जन, सर्व जगन्मान्यता तिची जी आहे ती मिळायला एक शतक जावं लागलं. बरोबर. 1 शतक जावं लागलं. आणि अजूनही याच्यामध्ये जी उत्क्रांती आहे, विकास आहे, याचा हा सुरूच आहे. हर्षद, तू अंध जरी असलास तरी सुद्धा तू इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्ञान घेतलेलं आहेस, तुला इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये रस आहे, आणि हे सगळं लेखन, वाचन तुझं ब्रेलच्या माध्यमातून चालतं. कशी तुला या लिपीची ओळख झाली आणि कशी मदत झाली? मी अंधांसाठीच्या एका विशेष शाळेमध्ये शिकलो. हॅपी होम अंधशाळा म्हणून वर्डीला, मुंबईला आहे, तिथे शिकलो मी. तर
आमच्या शिक्षणाचं माध्यमच ब्रेल आहे. हा. म्हणजे जसं आपण मराठी शाळेत असतो तर आपण देवनागरी लिपीची ओळख करून घेतो, बरोबर. इंग्लिशमध्ये असतो तर रोमनची ओळख करून घेतो, तशी आम्हाला सुरुवातीला ब्रेल लिपीची ओळख करून दिली गेली. म्हणजे ब्रेल वाचायचं कसं, ब्रेल लिहायचं कसं, हे आम्हाला शाळेतच सुरुवातीला शिकवलं गेलं. सुरुवातीला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्रेल मला फार नीट येत नव्हतं, त्याच्यामुळे ब्रेल येत नाही म्हणून इयत्ता दुसरीमध्ये मी नापासही झालेलो आहे. अरे बापरे. पण त्यानंतर मात्र मी ब्रेल जे काही शिकलो तर ते माझ्या शालेय जीवनात तर मी वापरलंच, पण महाविद्यालयीन जीवनात असेल, विद्यापीठीय अभ्यासक्रमात असेल, मी स्वतः ब्रेलमध्ये वर्गात नोट्स काढायचो. म्हणजे जे आपली इतर मुलं जसं वर्गात डिक्टेशन दिलेलं घ्यायची देवनागरीमध्ये किंवा रोमनमध्ये, तसं मी ब्रेल लिपीतून ते डिक्टेशन घेत असायचो. म्हणजे जर प्राध्यापक एखादा विषय शिकवत असतील तर त्या नोट्स तू कशा घ्यायचास? मी ब्रेल लिपीमध्ये स्लेट, जी आमची ब्रेल पाटी जी असते, ही जी तू पाटी आणलेली आहे, हो, ही पाटी जी आहे, ह्या पाटीवर मी नोट्स घ्यायचो. म्हणजे त्याच्यासाठी काही ट्रिक्स वापरायला जातात, शॉर्टकट करणं वगैरे असं, पण त्या वेगामध्ये, ज्या वेगामध्ये इतर मुलं घ्यायची त्याच वेगामध्ये, त्यामुळे मला ते घेणं शक्य व्हायचं. आणि त्याचा फायदा हा झाला की आमचं माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण असेल किंवा विद्यापीठीय शिक्षण असेल, हे सगळं ऑडिओ माध्यमातून होतं, म्हणजे ऐकून आम्हाला शिकावं लागतं. पण जेव्हा आपल्याला उजळणी करायची असते, फायनल उजळणी परीक्षेच्या आधी वगैरे, तेव्हा ते ऑडिओ माध्यम काही उपयोगी येत नाही, कारण पूर्ण ते 1 तासाचं 2 तासाचं काय ऐकू शकत नाही. मग त्यावेळी ब्रेल हातात असेल, नोट्स हातात असतील तर बरोबर वाचू शकतो, वाचून त्याची उजळणी होऊ शकते. हे आमच्याकडे एक हिरव्या रंगाचं जे साधन आहे ते कशासाठी तुम्ही वापरता? हे स्टायलस आहे, हे कलम म्हणू आपण, पेन म्हणू, आपल्याला सहज समजण्यासाठी. तर हे ब्रेल लिहिण्याचं साधन आहे. आता ह्याच्याकडे तुम्ही नीट पाहिलं तर हे जी आरी असते, म्हणजे दाबळ सुई असते, जी चामडं शिवण्यासाठी जी वापरते, त्याच हे संक्षिप्त रूप आहे. म्हणजे जी आरी लुई ब्रेल यांच्या डोळ्यात घुसली आणि त्याला ज्यामुळे अंधत्व आलं, तिलाच तिने, लुई ब्रेल यांनी आपल्या ब्रेल लिहिण्याचं साधन बनवलं. खरंय, ही एक क्रांती आहे, म्हणजे एक योगायोग आहे चांगला हा. खरंय. आता तर टेक्नॉलॉजी सुद्धा आलेली आहे, म्हणजे लॅपटॉप, टाईपरायटर, मोबाईल या सगळ्याचा वापर करून तू लिहू शकतोस, वाचू शकतोस. पण तुझं शिक्षण जे झालेलं आहे ते शिक्षण एक फॉर्मल भाषांमधलं शिक्षण आहे, वेगवेगळ्या विषयात तू शिकलास, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तू नोकरी करतोस, तिथे कामाचा अनुभव तुझा कसा असतो? मी म्हणजे तिथे ब्रेल चा वापर म्हणायचा का आपल्याला? हो, बरोबर. तर म्हणजे मी म्हटलं जसं की महाविद्यालय, विद्यापीठी स्तरापर्यंत मी स्वतः ब्रेल मधूनच नोट्स वगैरे घ्यायचो आणि ब्रेल वापरायचो. जॉबच्या वेळी सुरुवातीला, म्हणजे जेव्हा मी बँकेत लागलो तेव्हा स्वाभाविकपणे अंध व्यक्तींना सुरुवातीला काम मिळतं ते फोन करण्याचं वगैरे, आवाजाशी संबंधित. आवाजाशी संबंधित. तर त्यावेळी जी सगळ्या ब्रांचेसची जी लिस्ट असायची फोनची, तर ती सुरुवातीला काही कम्प्युटर वगैरे पटकन मिळत नाहीत वापरायला, तर तेव्हा ती ब्रेल मध्ये करून घेतली, ब्रेल लिस्ट जी होती ती. आणि त्या माध्यमातून मग सर्व ब्रांचेसशी संपर्क करणं किंवा ती माहिती जी काही मिळेल ती लिहून ठेवणं ब्रेल मध्ये आणि मग आमच्या अधिकाऱ्यांना सांगणं वगैरे, अशा स्वरूपात बँकेच्या व्यवहारात वापर झाला. आणि एरवी मी जे काही करतो, म्हणजे लिहितो, वाचतो, ते सुरुवातीला त्याचं पहिलं जे काही ड्राफ्ट असतो तो शक्यतो ब्रेल मध्येच केला जातो, कारण कुठेतरी आपण असतो आणि त्यावेळी आपल्याला काही लगेच कम्प्युटर वगैरे वापरता येत नाही किंवा फोनवर आपण तेवढं करू शकत नाही. पण ब्रेल मध्ये आपण चटकन आपली पाटी काढली, कलम काढलं की ते लिहू शकतो. तू थोडस तांत्रिक विषयामध्ये काम करतोस बँकेमध्ये, पण तू मला बोलताना असं सांगितलंस की मला प्रोफेसर व्हायचं होतं, मला पत्रकार व्हायचं होतं आणि ह्युमॅनिटीज मध्ये जायचं होतं. तुझं अंधत्व ह्याच्या कुठेतरी आड आलं का आणि त्याच्यावर तू कशी मात केलीस? कसं आहे की आपल्याकडे जो अवेअरनेस आहे, जागरूकता आहे, ती कमी असल्यामुळे काही नवं करायचं म्हटलं अंध व्यक्तीने तर आमची इच्छा कितीही असो, बरोबर, पण व्यवस्था जी असते, सिस्टीम जी असते, ती ते पटकन ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मी प्रयत्न केला अध्यापनाच्या ह्याच्यात काम करण्याचा, किंवा पत्रकारितेत मी तसा प्रयत्न नाही केला, पण मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम यासाठी केला की आपल्याला त्यातली जी सगळी माहिती जी मिळाली आणि त्यात आपण कसं बातमी कशी लिहायची, कशी मांडायची हे सगळं कळलं, तर त्याचा वापर आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जगातल्या ज्या काही बातम्या असतील त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी करू शकतो. आणि ते आम्ही केलेलं आहे. कोरोना काळात असेल किंवा अन्य आमच्या संदर्भात जे काही इश्यूज आम्हाला जाणवतील ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडणं, आणि मग ते कुणीतरी पत्रकार जेव्हा वाचतात तेव्हा ते मग मेन स्ट्रीम मीडियामध्ये, वृत्तपत्रामध्ये मग आपल्याला संधी देतात, किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात, जसं आता तू मला इथे बोलवलंस ते असंच आपण
आपण जेव्हा स्वतःहून काही व्यक्त होतो, स्वतःहून काही मांडतो, तेव्हाच ते आपल्या समाजाला समजणार असतं. तुझ्या बोलण्यातून मला असं जाणवत आहे की पत्रकार होणं जरी तुला शक्य झालं नसलं तरी तू कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये खूप काम करतोयस आणि आवाजाशी संबंधित असेल किंवा लेखन वाचनाच्या संदर्भात असेल. तुझा बायोडेटा मी वाचत होते तेव्हा तू एक याचिका जी होती कोर्टामध्ये हो. अंधांच्या रोजगाराबद्दलची, हो. तर तेव्हा तू मुख्य न्यायाधीशांच्या समोर त्यांना दाखवून दिलं होतंस की अंध व्यक्ती सुद्धा कसं वाचू शकते, कसं परफॉर्म करू शकते. तो काय अनुभव होता? हो. 2009 सालची गोष्ट आहे ती. तेव्हा एक याचिका आमच्या राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र नावाच्या संस्थेने टाकली होती आणि त्याचा मुख्य पिटिशनर मीच होतो. तर त्याच्यामध्ये त्यावेळेचे जे मुख्य न्यायाधीश होते त्यांनी मोठी कॉन्फरन्स हिअरिंग घेतली होती बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी संधी दिली होती की तुम्ही सिद्ध करून दाखवा की तुम्ही काय काय काम करू शकता. कारण सरकारी पातळीवरून असं व्हायचं की हे कसं करणार, ही मंडळी हे काम कसं करणार, ते काम कसं करणार. तर त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही XRCVC म्हणजे झेवियर रिसर्च सेंटर फॉर द ब्लाइंड व्हिज्युअली चॅलेंज ही जी जेवियस कॉलेजची संस्था आहे त्यांच्या वतीने आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं आणि त्यात मराठी कसं लिहितो संगणकावर, अंध व्यक्ती संगणकावर मराठी कशी लिहू शकते याचं प्रात्यक्षिक मी त्यावेळी सर्व न्याय मंडळाला दाखवलं होतं. तर त्यांनाही ते आवडलं होतं आणि त्यानंतर म्हणजे त्या सगळ्या खटाटोपीनंतर अंधांच्या रोजगार संधी ज्या होत्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरच्या त्या निश्चितपणे वाढल्या. अनेकांना त्यामुळे रोजगार मिळाले कारण हे सिद्ध झालं की आम्ही काम करू शकतो. बरोबर. तुझ्याशी बोलताना मला अभिनेता राजकुमार रावचा श्रीकांत नावाचा सिनेमा आठवतोय. तर त्याचं म्हणणं होतं की अंधांनी का फक्त मेणबत्त्याच करत बसायच्या किंवा संगीताच्या क्षेत्रामध्ये का फक्त पुढे जायचं, मला बिझनेसमन व्हायचंय, मला आणखीन काय खेळाडू व्हायचंय किंवा तुझ्यासारखं पत्रकार व्हायचंय. तर होता आलं पाहिजे. तुझे जे आणखीन कितीतरी असे बांधव आहेत ते आता कोणकोणत्या क्षेत्रात काम करतायत? आता आपल्याकडे म्हणजे श्रीकांत बोलाजी म्हणाले बरोबर आहे की आपण वेगळा विचार केला पाहिजे आणि तसा विचार करून अनेक व्यक्ती, म्हणजे अनेक नाही म्हणता पण काही व्यक्ती तरी किमान आता स्वतःला सिद्ध करतायत. जसं मी नाव घेईन चारुदत्त जाधव म्हणून आहेत, ज्यांनी TCS मध्ये अगदी व्हाईस प्रेसिडेंट पदापर्यंत मजल मारलेली आणि ते बँकेत काम करायचे. ते बँकेतली सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी ह्या खाजगी क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं. ते स्वतः आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि बुद्धिबळाच्या क्षेत्रातही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अशी अनेक मंडळी आहेत. कुणी माध्यमांच्या क्षेत्रात सुद्धा बरोबर आपलं नशीब आजमावत आहेत. खेळाडू तर भरपूर आहेत, म्हणजे बुद्धिबळात आहेत, क्रिकेटमध्ये आहेत. म्हणजे आपली ब्लाइंड क्रिकेटर्सची एक टीम आहे आणि ती जागतिक लेवलचं क्रिकेट खेळते. बरोबर. इतर खेळ म्हणजे जुडो असेल, जुडो कराटे असेल, पॅरा ऑलिम्पिक जे होतं त्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये पण आपल्यातले बरेच अंध खेळाडू म्हणजे वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत असतात. तर प्रयत्न सगळे करतायत, फक्त दोन्हीकडून मला वाटतं ते व्हायला पाहिजे. म्हणजे सिस्टीम कडून सुद्धा, प्रशासनाकडून, संबंधित सर्व यंत्रणांकडून सुद्धा सकारात्मक हे घ्यायला पाहिजे की एक संधी तरी आपण देऊन बघूया. संधी देऊन बघूया. आमचं एक वेदवाक्य आहे की आम्हाला भीक नको, आम्हाला संधी द्या. बरोबर बरोबर, संधी हवी. गेली 3-4 वर्ष मी तुझ्याशी संवाद साधते. आपली ओळख तुझ्या साहित्य जागर या नियतकालिकामुळे झाली आणि तुझ्याशी बोलताना मला नेहमीच असं वाटतं की एक वेगळी ऊर्जा मला जाणवते तुझ्या आवाजामध्ये, तुझ्या साहित्य विषयक जाणीवेमध्ये, भाषेमध्ये. हे सगळं तू कसं काय एवढा अनुभव गोळा केलास? म्हणजे कधी तुला असं वाटलं नाही की अरे आपल्या आयुष्यात एवढी मोठी समस्या आहे, त्याचं आधी काहीतरी बघूया मग नंतर बाकीचं बघू? नाही, समस्या म्हणण्यापेक्षा जी स्थिती आहे म्हणजे जी शारीरिक स्थिती आहे तर ती स्थितीच आपल्याला हे सगळं करायला प्रवृत्त करते असं म्हणायला हरकत नाही. कारण मी स्वतःहून जे करतो ते मला असं वाटतं की मी एकटा नाही करत. माझ्यासोबत माझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत. साहित्य जागरचा तू उल्लेख केलास, तर साहित्य जागर 2019 साली जेव्हा सुरू केलं मी, तर तेव्हा आम्ही सगळे जे साहित्यप्रेमी अंध व्यक्ती होतो, आम्हाला जे आम्हाला वाचावंसं वाटतं ते वाचायला मिळत नव्हतं. बरोबर. तर ते मिळावं, ते शोधून आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवावं म्हणून आम्ही सुरुवातीला व्हॉट्सअप, मग टेलिग्राम, मग फेसबुक, मग युट्यूब असे वेगवेगळी माध्यमं आम्ही आपलीशी करत गेलो. बरं. आणि युट्यूबच्या माध्यमातून साहित्य जागरच्या युट्यूब चॅनलवरून आम्ही ऑडिओ स्वरूपात अनेक असे कार्यक्रम तयार करतो. स्वतः लिहितो, आमच्यातली अनेक मंडळी लिहितात, तर ते स्वतः लिहितात, आम्ही ते स्वतः प्रेझेंट करतो श्राव्य स्वरूपात, की ज्याच्यामुळे समाजामध्ये आमच्याविषयीचे काही गैरसमज आहेत किंवा म्हणजे
सर्वांसोबत अंध व्यक्ती नसतात, राहत नसतात, भेटत नसतात, तर त्यांना एक जाणीव व्हावी या दृष्टीने आम्ही काही श्रुतिका लिहितो, काही नाटिका लिहितो, काही कविता लिहितो. तर या पद्धतीने आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे तीच प्रेरणा आहे की आपण जे काही जगतो आहोत, म्हणजे जसं दलितांनी त्यांचं जगणं आपल्या साहित्यातून आणलं, स्त्रीवादी साहित्य जसं स्त्रियांचं जगणं त्यातून आलं, तर आमची अशी भूमिका आहे की अंध जाणीवेचं किंवा अंध अपंग जाणीवेचं साहित्य सुद्धा निर्माण झालं पाहिजे, की ज्यामुळे हे जगणं जे आहे ते सर्वांना समजेल आणि मग समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा समाजाचा जो व्यवहार आहे अंध अपंगांसोबतचा, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊ शकेल आणि त्याच्यातून पुन्हा प्रशासन आणि सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्यांना काही एक विजन मिळेल, दृष्टी मिळेल. तू जे मला सांगत होतास की तू थोडासा म्हणजे पार्शली ब्लाइंड आहेस, तुला रंगांची थोडी थोडी ओळख होऊ शकते किंवा डाव्या डोळ्याची दृष्टी तुझी थोडीशी तुला मदत करते या सगळ्यामध्ये. पार्शली नाहीये, पार्शली ब्लाइंड ही एक वेगळी संकल्पना आहे जी शासनाकडून आलेली आहे. ऍक्च्युली लो विजन असं म्हणता येतं त्याला. लो विजन. पण मला तुला विचारायचंय की लो विजन पण नाहीये आणि मी टोटली ब्लाइंड आहे. फक्त मला या एका डोळ्याने थोडा एक परसेप्शन आहे की उजेड कळतो मला आणि अगदी बेसिक कलर जे असतात ते खूप जवळून, म्हणजे इथपर्यंत असं जवळ जेव्हा येतो एखादी गोष्ट तेव्हा तो कलर मला दिसतो. या पलीकडे मी स्वतः देवनागरी म्हणा किंवा रोमन असं वाचू शकत नाही. मला तुला हेच विचारायचंय की चेहरा ओळखू शकत नाही किंवा जी अनुभूती आहे ती आवाजामधून, स्पर्शामधून आहे किंवा घ्राणेंद्रिय आपलं म्हणजे गंध आपल्याला जे येतात, श्वासातून आहे, ही सगळी हे सगळं जग आहे तुम्हा लोकांचं. तर तुम्ही जेव्हा साहित्य निर्मिती करता किंवा कविता लिहिता, तुला काय वेगळेपण जाणवतं? म्हणजे मी लिहिलेली कविता ही नक्कीच तुझी कविता जास्त सरस असू शकते. नाही, असं नाही म्हणता येणार आपल्याला. तू फार छान लिहितेस आणि फक्त तू निसर्गाशी संबंधित जेव्हा लिहितेस तेव्हा ते म्हणजे माझ्यासारख्या म्हणजे ह्याच्यामध्ये अंधत्वामध्ये पण अनेक प्रकार असतात. काहींना काहीच म्हणजे या संदर्भातल्या जाणीवा येऊ शकत नाही, रंगांच्या जाणीवा म्हणू आपण. तर ते समजणं थोडं कठीण जातं की रंग जेव्हा येतो. पण बाकी जाणीवा सगळ्या आपल्याला तू जशी म्हणालीस की श्वासातून म्हणजे गंधातून, स्पर्शातून, आवाजातून ह्या येत असतात. आणि ह्या निमित्ताने मला आणखी एक सांगावंसं वाटतं सगळ्यांना, ऐकणाऱ्या श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना, की आपण अनेकदा ऐकतो की अंधांना एक सिक्स सेन्स असतं, 6वं इंद्रिय असतं. मी पण तुला विचारलं आहे की सिक्स सेन्स असतो आणि एक तर तसं काही नसतं. असतं असं की अंधत्व असल्यामुळे आपण आमच्या बाकीच्या ज्या बाकीची जी इंद्रिय आहेत ती आपण जास्त प्रमाणात वापरतो, त्यांना जास्त त्रास देतो, त्यांना जास्त कार्यरत करतो आणि त्यातून ती जी उणीव आहे, अंधत्वाची जी उणीव आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दिव्यत्व वगैरे असं काही नसतं. दिव्यत्व नाही, पण सिक्स सेन्स एक चांगल्या अर्थाने आपण वापरूया की तुमच्या ज्या क्षमता असतात त्या खूप अजून तुम्ही इम्प्रोव्हाइज केलेल्या असतात, डेव्हलप केलेल्या असतात, प्रयत्नपूर्वक करावे लागतात त्या. म्हणजे त्यालाही ते सहज नाहीये असं मला म्हणायचंय की स्पर्श संवेदना जर आमची डेव्हलप झाली नाही संबंधित वयामध्ये, ज्या वयात स्नायू बळकट होत असतात आपले बालपणामध्ये, तर मग ब्रेल वाचणं हे कठीण होऊन जातं. त्यामुळे ते त्या वयात होणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर. मला तुला विचारायचंय हर्षद की तुझ्या कवितेमध्ये तू म्हणालास की आम्हाला सूर्य माहित नाही, सूर्याची किरणं माहित नाही, पण लुई ब्रेल हेच आमच्यासाठी सूर्य आहेत. जेव्हा तुझ्या लक्षात आलं की आपल्याला दिसू शकत नाही किंवा आपल्याला वेगळ्या मार्गाने जावं लागणार आहे, तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती? कसं तू डील केलंस? खरं सांगू का, हे खूप सहज होत गेलं. म्हणजे मी सुरुवातीलापासूनच विशेष शाळेत शिकल्यामुळे तिथे सगळे माझ्यासारखेच माझे मित्र होते. बरोबर. तर त्याच्यामुळे त्या लेवलला मला बालपणी असं काही फार जाणवलं नाही. जेव्हा नोकरी वगैरेचा प्रश्न आला त्यावेळी थोडं जाणवलं की अरे, म्हणजे आपल्याकडे हे नसल्यामुळे आपल्याला ही गोष्ट करता येत नाहीये किंवा काही गोष्टी अशा आपल्याला कराव्याशा वाटतात पण त्या आपल्याला करता येत नाहीत. तर तसं पुढे पुढे थोडंसं कधी कधी जाणवत गेलं. पण मग त्यावर पुन्हा हेच की बाबा ठीक आहे ना, याच्यातून आपण मार्ग काढूया. आणि तुझं वाचन मला असं वाटतं तुझ्या मदतीला आलं असेल. हो, वाचन आहे किंवा अनुभव आहे किंवा अनेक जे शिक्षक भेटत गेले किंवा अनेक मित्रमैत्रिणी भेटत गेले की ज्यांनी ते जाणवू नाही दिलं की तू हे करू शकतोस, तुम्ही हे करू शकता, तुम्ही हे केलं पाहिजे, असा आत्मविश्वास मिळत गेला. आणि त्यातून म्हणजे हे नाहीये की अडचणी येत नाहीत, बरोबर, किंवा दुःख होत नाही, असं काही नाहीये. सगळं जाणवतं. अनेकदा म्हणजे
व्यवस्थेकडून जेव्हा नकार मिळतो, रोजगाराच्या संदर्भात असेल किंवा आणखी कुठल्या म्हणजे पॉलिसी, आपण इन्शुरन्स पॉलिसी काढताना पण अंध असल्यावर तुम्हाला हे मिळणार नाही, ते मिळणार नाही, किंवा अनेक गोष्टी अशा नाकारल्या जात असतात. तर त्यावेळी ते जाणवतं. जाणवत नाही असं काही एकदम आपण म्हणू शकत नाही, आणि ते म्हणूही नाही मी म्हणेन. हो, कोणालाही सगळ्यांनाच जाणवतं. पण मला सांग हर्षद, जसं ब्रेल लिपीनी एक वेगळं दालन खुलं झालं, तसं तू नेहमी सांगत असतोस की सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान याची खूप मदत तुम्हा लोकांना झालेली आहे. म्हणजे तू जेव्हा व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन करतोस तेव्हा तुझ्या मेसेजमध्ये एकही स्पेलिंगची चूक नसते. मोठे मोठे मेसेज तू करत असतोस. कशी तंत्रज्ञानाची मदत तू घेतोस? ब्रेल लिपी हा पाया आहे, पण त्यानंतर जे डिजिटल तंत्रज्ञान आलं, ज्याने स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर डेव्हलप झालं, ज्याच्यामुळे टेक्स्ट जे आहे, अक्षर जे आहे ते बोलू लागलं, म्हणजे टेक्स्ट टू स्पीच सिंथेसिस सिस्टम जी आली, त्याने काय केलं की तुम्ही जे डोळ्याने बघता ते आम्हाला ऐकू येऊ लागलं, आणि त्या ऐकण्याच्या माध्यमातून आम्ही ऐकू लागलो. आमचं जे ऐकणं आहे ते म्हणजे आमचं जे वाचन आहे ते ऐकण्यातून होऊ लागलं, किंवा आमचं लिहिणं आहे ते पण ऐकण्यातून होऊ लागलं. की मी ए लिहिलं तर ते ए बोलणार, अ लिहिलं तर ते अ उच्चारणार. बरोबर. तर अशा प्रकारे ते सगळं आम्हाला ऐकून सगळं मजकूर आम्हाला समजू तुझा फोन माझ्या हातात आहे आता. तू आता आपण सायलेंट करून ठेवलाय, पण थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांग की तू तुझा फोन आणि सोशल मीडिया कसा वापरतोस. तर हा आता फोन आपला नॉर्मल फोन आहे, ह्याचा काही त्याला काही वेगळा फोन नाहीये. हा तुझा अँड्रॉइड फोन आहे, नॉर्मल. हा अँड्रॉइड फोन आहे. ह्याच्यामध्ये टॉकबॅक नावाचं एक ऍप असतं. तर ते ऍप जे असतं ते चालू केलं की तुमचा फोन बोलू लागतो, असं आपण सोप्या भाषेत बोलू शकतो. तर अजून व्हॉल्यूम वाढवू शकतोस तू. आता हा एक फोल्डर आहे संवाद नावाचं, मी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे, तू सोशल मीडिया म्हणलीस म्हणून मी सोशल मीडिया उघडलं, तर याच्यामध्ये आता व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, मेसेंजर, आता हे सगळे ऍपचे ही आयकॉन्स जे आहेत ते सगळे आयकॉन्स ते बोलतंय. बरोबर. त्यामुळे मी योग्य त्या आयकॉनवर मी जाऊन मी ते उघडू शकतो. तर मी हे व्हॉट्सअप उघडलं समजा, पण मी तुला जेव्हा व्हॉट्सअपवर लिहिलं की मी तुझी वाट बघतेय आणि तुला पत्ता पाठवलेला आहे, ते तुला कसं पटकन कळतं? हे वाचतं ना, म्हणजे आता हे जे आहे त्याच्यामध्ये हे लगेच वाचतं. हे सगळे ग्रुप्स आहेत, ह्या सगळ्या ग्रुपची नावं ते सांगतंय मला. असं हे सगळे ते प्रोनाऊन्स करताय. आता आरती कुलकर्णी, मी शोधलं तुझं. आता ही आपला संवाद जो झालेला आहे सगळा, हे तुला मी माहिती पाठवली आहे पूर्ण. हा आपला सगळा संवाद असा वाचला जातोय, बोलला जातोय. अशा पद्धतीने हे मोबाईलवर असंच हीच प्रणाली कम्प्युटरमध्ये वापरून आपण पूर्ण कम्प्युटर चालवू शकतो. तेच, म्हणजे मला आता हे कोडं उलगडलं की मी तुझ्याशी बोलल्यानंतर लगेच तुझा रिप्लाय मला व्हॉट्सअपवर येतो. जसं हर्षद तू एक स्टिक घेऊन नेहमी चालतोस डायरेक्शन साठी, तसाच हा मोबाईल हा तुझा मित्र झालेला आहे. पण तंत्रज्ञान एवढं वाढलंय की आता अंधांच्या साठी म्हणजे सोशल मीडिया तर तुम्ही वापरूच शकता, तुम्ही फिल्म सुद्धा बघू शकता, किंवा काही फोटो असतील सोशल मीडियावर तर त्याचं वर्णन करून तुम्हाला सांगितलं जातं. तर ते जग सुद्धा तुझ्यासाठी खुलं झालंय का? हो, काही प्रमाणात खुलं झालेलं आहे. म्हणजे अजून तू जे म्हणाली फोटो वाच, म्हणजे ते ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणून OCR ही जी प्रणाली आहे त्याच्या माध्यमातून त्यातलं जे टेक्स्ट असतं फोटो मधलं ते वेगळं करून आपल्याला वाचता येतं. किंवा आता अशी सोय झालेली आहे की त्या फोटोमध्ये काय आहे, म्हणजे त्याचा जो मजकुरा व्यतिरिक्त काय आहे तेही काही प्रमाणात आपल्याला सांगितलं जातं, म्हणजे प्रोनाऊन्स होतं त्याच्यामध्ये. अशी काही ऍप्स निर्माण झालेली आहेत. तर त्या ऍप्सच्या माध्यमातून ते आम्हाला बघता येतं. पण पुन्हा की प्रत्यक्ष जे बघता आणि ते ऍप जे काही आम्हाला सांगतायत कधीतरी थोडंसं अंतर वगैरे असू शकतं. बरोबर. कारण ते शेवटी ऍप आहे, म्हणजे त्याच्यात जे काही फीड केलेलं आहे त्याच्या पलीकडे ते काही सांगणार नाही. बरोबर. त्याचा आधार घेऊनच ते काही जे काही सांगायचं ते सांगतं. आणि मानवी भावभावना किंवा प्रत्येकाची समजून घेण्याची क्षमता वेगळी असू शकते. बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न हा पण होता माझा की फिल्म बघणं
किंवा युट्यूबवर आता लोक इतके सगळे व्हिडिओ बघत असतात, तू पण कधी कधी मला सांगतोस की हा मी तुझा तो व्हिडिओ पाहिला किंवा तो व्हिडिओ मी पाहिला, मला आवडला. तर हे कसं काय होतं? ते पुन्हा ते हेच आहे. हम्म. आता जे मी दाखवलं, हम्म. जे टॉकबॅक आहे किंवा हम्म. स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर कुठलंही असेल, ऍप असेल, हम्म. त्या माध्यमातूनच आम्ही त्या त्या ऍप पर्यंत पोहोचतो. हम्म. आणि जे अक्षरी लिहिलेलं असतं ते सगळं वाचलं जातं. त्यामुळे हवा तो व्हिडिओ शोधता येतो आपल्याला. हम्म. आणि मग ऐकण्याचंच काम असतं. त्यामुळे ते सहज शक्यच होतं. हा. फिल्म्स ज्या आहेत ना, फिल्म्स आपण आतापर्यंत त्यातला जो काही संवाद असेल त्याच्या माध्यमातून आपण ऐकत होतो, अनुभवत होतो. बरोबर. पण आता ऑडिओ डिस्क्रिप्शन आलेलं आहे. म्हणजे काही हम्म. मूव्हीज मध्ये ऑडिओ डिस्क्रिप्शन ऍड केलं जातं बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून जे सीन्स आहेत हम्म. ते समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. हम्म. ते म्हणजे सुरुवातीला खूप कमी प्रमाणातच आहे आता, हम्म. परंतु एक नवीन प्रयत्न, नवीन प्रयोग तो एक सुरू आहे, हम्म. ज्याच्या माध्यमातून आपल्याला पिक्चर आणखी अधिक म्हणजे जास्त प्रमाणात समजू शकतो. कारण आधी बरोबर. आम्हाला फक्त संवाद जे काही असतील किंवा बॅकग्राऊंड हम्म. म्युझिक जे काही असेल हम्म. त्याच्या आधारेच समजून घ्यावं लागत होतं. हम्म. बरोबर. हे म्हणजे जेवढे जास्त अनुभव आपण घेऊ शकू कोणीही, कोणी. तेवढा आपण जास्त शहाणं होतो. आणि अगदी. तुमच्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाची मदत ती झालेली आहे. पण बऱ्याच जणांना उत्सुकता असते हर्षद, की आपल्याला थोडंसं डोळे बंद करून कुठे जायला सांगितलं तर आपल्याला जाता येत नाही. आणि तुम्ही तर त्या म्हणजे एवढ्या अंधत्वावर मात करून तुमचं करिअर करता, आयुष्य एका वेगळ्या प्रेरणेने जगता. त्याचं क्रेडिट काय आहे, रहस्य काय आहे? रहस्य काय नाही, म्हणजे आता आपल्या समोर जी परिस्थिती आहे हम्म. ती स्वीकारून हम्म. तिच्यावर मात करण्यासाठी जे जे काही साधन हातात येईल हम्म. ते वापरणं आणि त्यातून पुढे जाणं. म्हणजे आता हुवर यांनी केन शोधली, हम्म. ती आम्ही वापरतो म्हणून आम्ही सर्वत्र स्वतंत्रपणे फिरू शकतो. बरोबर. लुई ब्रेल यांच्या ब्रेल लिपीमुळे आम्ही वाचू लिहू शकलो. हम्म. त्यानंतर हे जी सगळी तंत्रज्ञानातली प्रगती झाली, ही याच्यात अनेकांचा सहभाग आहे. त्यात हम्म. फक्त अंधच व्यक्ती आहेत असं नाही. हम्म. तुमच्यासारखे म्हणजे ज्यांना दिसतं हम्म. त्या व्यक्तींनीही सहसंवेदनेच्या माध्यमातून किंवा खरंय. एक आव्हानं काही स्वीकारून हम्म. त्यांनीही अनेक तंत्रज्ञान म्हणजे प्रणाल्या विकसित केलेल्या आहेत, हम्म. ज्याचा फायदा आम्ही घेतो आहोत किंवा आम्हाला होतो आहे. हम्म. तर रहस्य हेच आहे की म्हणजे हे जे सगळं जे काही येतंय नव्याने निर्माण होतंय हम्म. ते आत्मसात करायचं आणि त्याच्यातून आपलं जगणं जितकं स्वावलंबी होईल, जितकं सुकर होईल, हम्म. तितकं करत राहायचं. तुझी पत्नी ती सुद्धा अंध आहे, तुमचा एक मुलगा आहे हो. आणि असं एक कुटुंब आहे. हो. तर कुटुंब म्हणून तुम्ही कसं जगता, कसे वेगळे अनुभव तुम्हाला येतात? आम्ही सर्वसाधारण कुटुंबासारखंच जगतो साधारणपणे. कारण माझी म्हणजे सहधर्मचारिणी जी आहे वंदना, हम्म. ती लो व्हिजन कॅटेगरीत येते. म्हणजे थोडं तिला दिसतं, हम्म. थोडं तुमच्यासारखं थोडं जवळून लिहू वाचू शकते किंवा हम्म. पाहू शकते, हम्म. पण तुमच्या इतकं नाही. हम्म. अशा मधल्या स्थितीमध्ये ती आहे. हम्म. आणि माझा मुलगा अगदी साधारण दृष्टी असलेला आहे, त्याला काही अडचण नाही आहे दृष्टीची कुठलीही. हम्म. त्यामुळे असं सगळ्यांच्या थोड्या थोड्या मदतीने आमचं सगळं सुरळीत चालू आहे. म्हणजे म्हणजे तो तुझं बोट धरून, हो. तू त्याचं बोट सुरुवातीला धरून. मी त्याचं बोट धरून त्याला चालायला शिकवलं. हा, हा. आता तो माझा मार्गदर्शक म्हणूनही कुठेही सोबत असतो हम्म. किंवा जे काही रस्त्यात येणाऱ्या म्हणजे फलक असतील, दुकानांची नावं असतील, तो हम्म. सांगू शकतो. हम्म. किंवा म्हणजे जे काही असेल, मी त्याला जे काही विचारेन ते तो सांगतो. हम्म. त्यालाही जाणीव आहे जे काही परिस्थिती आहे त्याची. हम्म. आणि तोही ब्रेल लिपी शिकलेला आहे, म्हणजे त्यांनी बरं. माझ्याकडून शिकून घेतलेला आहे. त्यामुळे जेव्हा त्याला वाटेल, त्याचा विरंगुळा असतो कधी कधी तो, की म्हणजे वेळ घालवण्याचं साधन म्हणून कधीतरी तो ब्रेल लिहित बसतो हम्म. आणि मग मला वाचायला देतो, हे मी काय लिहिलंय बघ वगैरे असं. म्हणजे असं आमची घेवाणदेवाण सुरू असते. मला सांग हर्षद, आपण नेमकं काय करतोय किंवा आपल्या जगण्याचा पर्पज काय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना अनेक वेळा पडतो आणि त्याचं उत्तर कधी मिळतं, कधी आपल्याला मिळत नाही. तुझ्या जगण्याचा पर्पज देणारी घटना किंवा अनुभव असा तुझ्या आयुष्यात कधी घडला का? म्हणजे असं पर्टिक्युलर नाही सांगता येणार, पण माझ्या पुरतं मी ठरवलेलं आहे की म्हणजे आपण हे बँकेची नोकरी ही एक अर्निंग सोर्स म्हणून मी स्वीकारलेली आहे. पण माझी जी काही आवड आहे साहित्याच्या क्षेत्रातली किंवा कलेच्या क्षेत्रातली, ती जोपासायची आणि त्याच्या माध्यमातून अंध व्यक्ती म्हणून किंवा अंध सगळे जे समाज आहे किंवा जी जाणीव आहे ती अधिकाधिक त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं, म्हणजे संहितीकरण करायचं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि ते मराठीतून करायचं. कारण इंग्रजी भाषेत भरपूर काही लिहिलं जातं, केलं जातं, परंतु लोकल लँग्वेज म्हणजे
आपापल्या भाषांमध्ये पण हम्म. ते सगळं आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने जितकं काही शक्य होईल तितकं करत राहायचं. जी काही माध्यमं मिळतील त्या माध्यमांचा वापर करून. मी स्वतः ऑडिओ एडिटिंग शिकलेलो आहे, स्वतः शिकलो आणि मी स्वतः करतो ऑडिओ एडिटिंग. त्या ऑडिओ माध्यमातून आम्हाला काम करणं अधिक सोपं जातं. त्यामुळे आम्ही अनेक श्रुतिकांच्या नाटिकांच्या माध्यमातून आमचं जे काही म्हणणं आहे ते मांडायचा प्रयत्न करत असतो. तर म्हणजे जे आपलं जे जगणं आहे त्याचं एक संहितीकरण व्हायला पाहिजे असं जे मला सातत्याने वाटत असतं. ते करत स्वतः करायचं आणि इतरांना करायला प्रवृत्त करायचं. हो, इतरांना करायला प्रवृत्त करायचं. तुला असं वाटतं लिहायला लावायचं किंवा इतरांना व्यक्त व्हायला लावायचं. हे पण त्याच्यातून म्हणजे एकटा आपण नाही, आपण सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. बरोबर, हेच तुझं वैशिष्ट्य आहे की तू अनेकांना सोबत घेऊन तुझं काम करतो आहेस. तुला खरंच असं वाटतं की आपला समाज, आपण सगळेजण खरंच ब्लाइंड फ्रेंडली आहोत? म्हणजे 2% जर अंधांचं प्रमाण असेल तर आपण खरंच समजून घेतलंय का या जगाला? ब्लाइंड फ्रेंडली आपण नाही आहोत खरं म्हणजे फार. म्हणजे आता तू विचारलं म्हणून मी सांगतो की आपली शासन यंत्रणा पण काही प्रयत्न करते. आपण जर तू बोरिवली किंवा अंधेरी स्टेशनला गेलीस तर त्याच्या रेलिंग्स जे आहेत, पुलाच्या ज्या रेलिंग्स आहेत त्याच्यात तुला एक पट्टी दिसेल आणि त्या पट्टीवर ब्रेल लिहिलेलं असतं. म्हणजे हा किती नंबरचा प्लॅटफॉर्म आहे. बरं, हे प्रयोग म्हणजे हे प्रायोगिक तत्वावर सध्या आहे. तर ती पट्टी आमच्या हाताला लागते म्हणून काही मंडळींनी तक्रार केली आणि मग ती पट्टी त्यांनी काढली. नंतर मग ती दुसऱ्या थोड्या वरच्या जागी लावली. शिवाय आपण स्टेशनवर जेव्हा चालतो तेव्हा बघितलं असाल की एक येलो कलरची एक पट्टी पूर्ण प्लॅटफॉर्मवर अशी सरळ जात असते. बरोबर. ती पट्टी ही एक युनिव्हर्सल एक हे आहे की ती पट्टी यासाठी लावलेली की आम्हाला एका सरळ रेषेत जाता यावं, आम्ही आजूबाजूला जाऊन ट्रॅकमध्ये वगैरे पडू नये. बरोबर. तर ती पट्टी कोणासाठी आहे हे आपल्या समाजाला अजून समजलेलं नाही माहिती. ते जाणीव ते करून घेतलेली नाही किंवा करून दिलेली नाही, दोन्ही गोष्टी आहेत. तर त्यामुळे त्याच्यावरच अनेकदा लोक उभी असतात आणि मग ते आमच्यासाठी अनेकदा अडचणीचं ठरतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एक दोष म्हणून मी नाही सांगत आहे, पण विचारलंच म्हणून सांगतो की अशा अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी जागृती होण्याची खूप गरज आहे आणि ती आम्ही जशी करणं गरज आहे तसे ज्यांनी ह्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत त्यांनीही ज्या काही अनाउन्समेंट असतात रेल्वेमध्ये होत असतात, सतत दिवसभर अनाउन्समेंट चालू असतात. तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा पण एक समावेश व्हायला हवा की ही पट्टी का आहे, त्यावरून तुम्ही का उभं राहू नये. तू ट्रॅव्हलिंगचा उल्लेख केलास, पण त्याबरोबरच आपल्याकडे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, थिएटर्स आहेत, लायब्ररीज आहेत. या सगळ्या ठिकाणी सुद्धा विचार व्हायला पाहिजे अपंगांचा, अंधांचा. अगदी म्हणजे आपला जो नवीन जो कायदा आलेला आहे 2016 सालचा किंवा त्याच्या आधी 1995 सालचा जो कायदा होता, राईट विथ पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणून, तर त्याच्यामध्ये हे आहे ना की सुगम्यता आली पाहिजे, ऍक्सेसिबिलिटी असली पाहिजे आणि त्यासाठी जे म्हणून करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे. परंतु ते त्या प्रमाणात आजही होताना दिसत नाही. म्हणजे तू जे उल्लेख केलेस त्या सगळ्या ठिकाणी आमच्यासाठी आता कुठल्याही वाचनालयामध्ये तुला ब्रेल पुस्तकं नाही मिळणार. मोठ्या वाचनालय आता स्वागत थोरात यांनी प्रयत्न करून काही वाचनालयांमध्ये ब्रेल पुस्तकं ठेवायला भाग पाडलेलं आहे, परंतु त्याचं प्रमाण अल्प आहे. बरोबर. किंवा ब्रेल पुस्तकं निर्माण होणं म्हणजे त्यासाठी वेगवेगळ्या आमच्यासाठीच्या संस्था प्रयत्न करत आहेत, पण शासन पातळीवर त्यासाठी स्वतंत्रपणे काही प्रयत्न नाहीये. म्हणजे पाठ्यपुस्तकातली तर आहेत, पण बेस्ट सेलर पुस्तकं आहेत किंवा ज्ञानाची कवाडं. पाठ्यपुस्तकं पण शासन नाही तयार करत, ते आमच्यासाठीची जी नॅब संस्था आहे किंवा इतर संस्था आहेत बरोबर ते तयार करतात. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे आता विषय निघाला म्हणून की मला जर तुम्ही जे बालभारतीचं पुस्तक 50 रुपयाला विकत घ्याल ते मला 200 रुपयाला विकत घ्यावं लागतं. कारण ब्रेल लिप्यांतरणाची छपाईची कॉस्ट ही दुप्पट चौपट असते. बरोबर. त्याच्यासाठीचा जो गेज जाड पेपर लागतो त्या पेपरची जी प्राइस आहे ती प्राइस सुद्धा सामान्य पेपरपेक्षा जास्त असते. त्याच्यावर कुठलीही सबसिडी नाहीये, म्हणजे सर्वांसाठी सबसिडी नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग ब्रेल निर्मिती जी आहे, ब्रेल पुस्तकांची निर्मिती आहे खूप महाग होते आणि त्यामुळे मग ती होत नाही त्या प्रमाणामध्ये. बरोबर आहे. म्हणजे तू जसं म्हणाला सामाजिक सांस्कृतिक विषय तर आहेत, आर्थिक विषय सुद्धा खूप आहेत, खूप महत्वाचे. आर्थिक विषयच खूप महत्वाचे. कारण आता आणखी एक मी या निमित्ताने सांगेन की आपण जसं डिस्प्ले बघतो, म्हणजे डिस्प्लेवर अक्षरे येतात, बरोबर, तसे आता रिफ्रेशेबल ब्रेल डिस्प्ले येतात ज्याच्यामध्ये ब्रेल उठवून येतं.
म्हणजे एखादी एक लाईन येते आणि ती पुन्हा बुजली जाते. बरोबर. त्या माध्यमातून आपण वाचू शकतो. स्वतंत्रपणे वाचन आपल्याला शक्य होतं, कारण प्रत्येक वेळी ब्रेल लिप्यांतरण करून छापून पुस्तक म्हणजे पेपरवर घेणं शक्य नसतं. पण ह्या सगळ्याची किंमत ही लाखात जाते आणि ती व्यक्तिगत पातळीवर कोणी ती खरेदी करू शकत नाही ही यंत्रणा. तर ती व्यक्तिगत स्वरूपात लोकांना खरेदी करता यावी यासाठी प्रयत्न होण्याची पण गरज आहे. बरोबर. तू जे उल्लेख केलास मगाशी की 4 जानेवारीला ब्रेल डे आहे आणि मग युनेस्कोनेच ते सगळीकडे जाहीर केलेलं आहे की ब्रेल डे तुम्ही पाळा जगभरामध्ये. आणि त्याच्यामुळे तुम्ही तू असं म्हणालास की वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या किंवा ब्रेल डेचा उल्लेख केला होता. अशा सगळ्या राजकीय नेत्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आरती विचारलास. राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ह्याच आहेत की त्यांनी मुळात आधी अंधत्व काय आहे आणि अंधांच्या गरजा काय आहेत त्या समजून घेणं. आणि आमची अशी मागणी आहे, आमच्या सगळ्या संघटनांची अशी मागणी आहे की अँग्लो इंडियनना जसं 2% तुम्ही एक रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यांच्या प्रतिनिधी त्यांचे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपण जसे घेतो तसं अंध अपंगांचं एकतरी प्रतिनिधित्व असलं पाहिजे, राजकीय प्रतिनिधित्व, ज्यामुळे ती स्वतः व्यक्ती जी सफर करते आहे ती त्यांचे प्रश्न जितक्या ठामपणे जितक्या तपशिलात मांडू शकते तितके दुसरे नाही मांडू शकत. बरोबर. त्यामुळे आज 70-75 वर्ष भारतीय स्वातंत्र्य झालेली असताना सुद्धा अंध अपंगांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, कारण आमची वोट बँक नाही होऊ शकत, आम्ही विखुरलेले आहोत. बरोबर. त्यामुळे आमची वोट बँक होऊ शकत नाही, त्यामुळे कुठल्याही राजकारणाला आमच्या मतांची गरज नसते. पण त्या पलीकडे जाऊन मला वाटतं हे व्हायला हवं. तू जरी म्हणालास की मतांची गरज नसते, पण तुम्ही सुजाण नागरिक आहात या लोकशाहीचे आणि तुमचे प्रश्न सुद्धा समजून घ्यायलाच हवेत. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे आणि आज आपण जास्त ब्रेल लिपी याच्याबद्दल बोलतोय, अंधांच्या जगण्यापेक्षा सुद्धा. तुला वन इंडिया मराठीच्या प्रेक्षकांना त्यानिमित्ताने काही सांगायचंय का? तुझी एखादी कविता असेल किंवा अंधांचं एकूण सांगणं असेल, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. म्हणजे असं विशेष आता संपूर्ण मुलाखतीवर मी सांगतच आलेलो आहे काही ना काहीतरी. पण आमचे एक ज्येष्ठ कविमित्र होते पुरुषोत्तम महाजन म्हणून, त्यांनी अंधांच्या साहित्यिक चळवळीसाठी खूप काम केलं, ते आता हयात नाहीयेत. पण त्यांनी एक छोट्याशा ओळीत जे सांगितलंय ना ते खूप महत्वाचं आहे की आम्हाला भीक नको, आम्हाला संधी द्या. मला हेच सांगायचंय की सहानुभूती किंवा अरे रे ची जी दया म्हणजे दया दाखवण्याची जी वृत्ती असते त्या पलीकडे जाऊन एक अंध व्यक्तीचा किंवा अपंग व्यक्तींचा सुद्धा सर्वसामान्यां इतकाच सगळ्या याच्यावर एक अधिकार आहे. बरोबर. एक हक्क आहे. त्यांचंही जगणं त्यांना अगदी स्वयंपूर्णपणे जगता यावं यासाठी म्हणून जे काही होत आहे किंवा जे काही केलं जात आहे किंवा जे काही करावं लागणार आहे ते सगळं आपण सकारात्मकपणे स्वीकारावं. आणि जिथे जिथे जे काही सहकार्य आपल्याला आम्हाला करणं शक्य असेल ते आपण प्रयत्नपूर्वक करावं, कारण आपल्या सहकार्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. बरोबर आहे. जसं आम्ही सहकार्य करतो तसं तुमच्या सारख्यांच्या व्यक्तींच्या जगण्यातून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळत असते हर्षद. आणि जेव्हा जेव्हा मी तुझ्याशी बोलते तेव्हा तेव्हा एक जगण्याची अनामिक ऊर्जा मला तुझ्याशी बोलताना नक्की जाणवते. आणि या जाणीव जागृतीसाठीच आम्ही तुला आमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा बोलवलं. हर्षदनी जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा अंध मुलांच्या शिक्षणासाठी, ज्ञानाची कवाडं खुली होण्यासाठी आपण स्वतःहून काय केलं पाहिजे याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.